केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. आता या चॅप्टरची आपण एक क्विक रिव्हिजन करणार आहोत किंवा चॅप्टरची एक समरी आपण इथे डिस्कस करणार आहोत. केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स आपण केमिस्ट्रीला सुरुवात केलेली या चॅप्टरनी. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण बघितलेलं केमिकल रिॲक्शन म्हणजे काय. बट केमिकल रिॲक्शन बघण्याआधी आपण एक टॉपिक रिवाइज केलेला, व्हॉट डू यू मीन बाय केमिकल चेंज. केमिकल चेंजचा अर्थ काय असतो. सो त्यासाठी आपण फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज दोन्ही कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये स्टडी केलेला. सो केमिकल चेंज म्हणजे काय, असा चेंज की ज्यामध्ये मॅटरचं कंपोजिशन चेंज होतं आणि जनरली हा जो चेंज असतो हा चेंज परमनंट असतो. अशा चेंजला आपण बोलतो केमिकल चेंज. ओके, एक्झाम्पल मिल्क टू कर्ड, दुधापासून दही बनणे. यामध्ये काय होतं, दूध आणि दही या दोघांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहे किंवा कंपोजिशन ऑफ मॅटर इथे चेंज होत आहे. परत दह्यापासून दूध बनवणं शक्य नाही. असे जे चेंजेस असतात याला आपण बोलतो केमिकल चेंज. आणि फिजिकल चेंज म्हणजे काय, फिजिकल चेंजमध्ये कंपोजिशन ऑफ मॅटर सेमच राहतं, फक्त त्याची स्टेट बदलते. एक्झाम्पल कन्वर्जन ऑफ आईस टू वॉटर, बर्फाचं पाणी बनणं किंवा पाण्याचं बर्फ बनणं किंवा पाण्याची वाफ बनणं, वाफेचं पाणी बनणं, हे सगळे जे चेंजेस असतात हे सगळे चेंजेस असतात फिजिकल चेंजेस. सो फिजिकल चेंजमध्ये आपण बघितलं ओनली द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस अँड दिस चेंज इज ऑफन टेम्पररी. फक्त मॅटरची स्टेट चेंज होते जनरली. ऑफन हा जो चेंज आहे हा चेंज टेम्पररी असतो, म्हणजे रिव्हर्स प्रोसेस सुद्धा पॉसिबल आहे. पाण्यापासून बर्फ बनणे किंवा बर्फापासून पाणी बनणे दोन्ही साईडला प्रोसेस होऊ शकतात. सो याला आपण बोलतो की रिव्हर्सिबल प्रोसेस. तो जनरली ह्या ज्या प्रोसेसेस असतात या किंवा हे जे चेंजेस असतात हे चेंजेस जनरली रिव्हर्सिबल असतात किंवा आपण असं बोलू शकतो टेम्पररी असतात नेचरने. त्याच्या ऑपोजिट केमिकल चेंजमध्ये काय होतं, कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस, आणि हे जे चेंजेस असतात हे जनरली परमनंट असतात. हे चेंजेस कसे असतात, जनरली परमनंट. सो ते समजण्यासाठी आपण एक डिफरन्सचा टेबलसुद्धा बघितलेला. अगेन त्याची डेफिनेशन, फिजिकल चेंज म्हणजे काय, केमिकल चेंज म्हणजे काय. यामध्ये कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज होत नाही, यामध्ये कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज होतं. यामध्ये स्टेट ऑफ फेज चेंज होते. त्यानंतर हे कशामुळे घडतं, दिस हॅपन्स ड्यू टू चेंज इन पॅरामीटर्स लाईक टेम्परेचर और प्रेशर्स. आणि केमिकल चेंज कशामुळे होता, काही केमिकल रिॲक्शन होतात त्यामुळे केमिकल चेंजेस होता. एक्झाम्पल आपण देऊ शकतो आईस टू कन्वर्जन ऑफ आईस टू वॉटर, वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होणं, हा आहे फिजिकल चेंज. केमिकल चेंज कन्वर्जन ऑफ मिल्क इन टू कर्ड. जनरली हे जे चेंजेस असतात हे चेंजेस रिव्हर्सिबल असतात. दोन्ही डायरेक्शनला होता, आईस टू वॉटर, वॉटर टू आईस, रिव्हर्सिबल असतात. जनरली हे चेंजेस इरिव्हर्सिबल असतात किंवा आपण असं बोलू शकतो जनरली हे जे फिजिकल चेंजेस असतात हे टेम्पररी असतात आणि जनरली केमिकल चेंजेस परमनंट असतात. ठीक आहे, हे परमनंट असतात जनरली आणि हे असतात जनरली टेम्पररी. आता इथे जनरली ऑफन हे वर्ड आपण काय यूज करतो, कारण असं नाही की 100% केसेसमध्ये केमिकल चेंजेस हे परमनंट असतील. काही याला एक्सेप्शन सुद्धा असतात, काही अपवाद सुद्धा असतात. म्हणून आपण या ठिकाणी ज्यावेळेस रिव्हर्सिबल किंवा इरिव्हर्सिबल मेन्शन करत आहोत किंवा चेंजेस टेम्पररी आहे का परमनंट आहे त्या ठिकाणी आपण ऑफन युजली असे वर्ड यूज करत आहोत. ओके, अँड देन यामध्ये ते सगळे कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स सेम, या ठिकाणी कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस. तर हा होता पॉईंट ऑफ डिफरन्सेस. त्यानंतर आपण काही एक्झाम्पल सुद्धा इथे डिस्कस केलेले. यामध्ये आपण बघितलं की फिजिकल चेंजेस कोणते आणि केमिकल चेंजेस कोणते. जस्ट आपण जो टेबल बघितला त्यामध्ये असणाऱ्या प्रॉपर्टीज किंवा पॅरामीटर लक्षात ठेवायचे. त्याच्या बेसिसवरती तुम्ही ह्या चेंजेसला क्लासिफाय करू शकता. डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर फिजिकल केमिकल चेंजेस बघितल्यानंतर आपण आलेलो केमिकल रिॲक्शनकडे. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, हे केमिकल चेंजेस का होतात, हे केमिकल चेंजेस एक्झॅक्टली केमिकल चेंज होता म्हणजे काय होतं, एका सबस्टन्सपासून एक दुसरा नवीन सबस्टन्स फॉर्म होतोय. मग हे केमिकल चेंजेस का होत आहे, कारण त्या ठिकाणी काहीतरी प्रोसेस होते, काहीतरी रिॲक्शन होते आणि या रिॲक्शन किंवा या प्रोसेसला आपण बोलतो केमिकल रिॲक्शन. ठीक आहे, या रिॲक्शन किंवा प्रोसेसला आपण बोलतो केमिकल रिॲक्शन. सो केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, एका सबस्टन्सपासून एक नवीन सबस्टन्स फॉर्म होणे, हे जे प्रोसेस असते त्याला आपण बोलतो केमिकल रिॲक्शन. सो व्हॉट इज केमिकल रिॲक्शन, इज प्रोसेस इन विच वन ऑफ मोर सबस्टन्सेस आर कन्वर्टेड इंटू न्यू सबस्टन्सेस. असं नाही की प्रत्येकच एकच सबस्टन्स असेल, एक किंवा एकपेक्षा जास्त सुद्धा सबस्टन्स असू शकतात. सो वन ऑफ मोर सबस्टन्सेस आर गेटिंग कन्वर्टेड इंटू न्यू सबस्टन्सेस, हे जे प्रोसेस असते त्याला आपण बोलतो केमिकल रिॲक्शन. तर यामध्ये काय होतं की जे ओरिजिनल बॉन्ड असतात सबस्टन्सचे त्याचे बॉन्ड ब्रेक होतात आणि नवीन बॉन्डचं फॉर्मेशन होतं. सो यामध्ये आपण दोन टर्म बघितला, एक होतं रिॲक्टंट, एक होता प्रॉडक्ट. रिॲक्टंट म्हणजे काय, जे रिॲक्शन घडून आणतात, जे एकत्र काम करतात त्याला आपण बोलतो रिॲक्टंट. आणि जो आपल्याला रिझल्ट मिळतो, जो काही आपल्याला आउटपुट मिळतं त्याला आपण बोलतो प्रॉडक्ट. ठीक आहे, रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट. रिॲक्टंट म्हणजे काय की जे एकत्र काम करतात किंवा ज्याच्यामध्ये काहीतरी प्रोसेस होते आणि त्यापासून आपल्याला रिझल्ट मिळतोय. सो ते जे असतं त्याला आपण बोलतो रिॲक्टंट. जो आउटपुट आपल्याला मिळतो त्याला बोलतो आपण प्रॉडक्ट. त्यासाठी आपण एक्झाम्पल बघितलेलं, ज्यावेळेस आपण केक बनवतो. सो केक बनवताना मैदा,
त्यानंतर बटर, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे सगळे काय झाले एकत्र काम करतात, मग याला मी रिॲक्टंट म्हणून कन्सिडर करू शकते. प्रॉडक्ट मला काय मिळतो, केक मिळतो, केक हा प्रॉडक्ट आहे किंवा हीट बाहेर पडते. सो हे सगळे असणार आहे प्रॉडक्ट. ओके, रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट अगदी सिंपल आहे. रिॲक्टंट जे काम करतात, प्रॉडक्ट जे आपला रिझल्ट मिळतो. सो ते समजण्यासाठी एक एक्झाम्पल घेतलेलं आपण, कंबक्शन ऑफ कोल इन एअर. यामध्ये काय होतं की कोळसा जो आहे तो हवेमध्ये जाळला जातोय, एअरमध्ये जाळला जातो. म्हणजे एअर आहे म्हणजे काय झालं, ऑक्सिजन आहे. कार्बन असणार आहे, कोल म्हणजे काय, कार्बन असणार. सो सी आणि O2 हे दोघं काम करतात आणि त्यापासून आपल्याला मिळत आहे CO2 गॅस. त्यामुळे CO2 गॅस असणार आहे प्रॉडक्ट आणि रिॲक्टंट कोण असणार आहे, कार्बन आणि ऑक्सिजन. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. त्यानंतर केमिकल रिॲक्शन नंतर आपण बघितलं की केमिकल इक्वेशन. आता ह्या रिॲक्शन तर घडत आहे, बट ह्या रिॲक्शन कशा डिस्क्राईब करायच्या, त्या डिस्क्राईब करण्यासाठी जसं आपण मॅथमॅटिक्समध्ये इक्वेशनचा यूज करतो त्याच पद्धतीने आपल्याला केमिस्ट्रीमध्ये सुद्धा केमिकल रिॲक्शन मेन्शन करण्यासाठी किंवा डिस्क्राईब करण्यासाठी इक्वेशनचा यूज करता येतो. त्यामध्ये आपण एक बघितला वर्ड इक्वेशन आणि एक होतं केमिकल इक्वेशन. तर आपला मेन फोकस कशावर असणार आहे, केमिकल इक्वेशनवरच असणार आहे. बट तरी सुद्धा वर्ड इक्वेशन काय ते आपल्याला माहिती पाहिजे. सो वर्ड इक्वेशन म्हणजे काय, जे रिॲक्टंट काम करत आहे त्यापासून जो प्रॉडक्ट मिळतोय ते ह्या रिॲक्टंटला त्याच्या केमिकल फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये लिहिणे किंवा त्याचे केमिकल नावं लिहिणे, त्या नावं लिहून जे इक्वेशन आपल्याला मिळतं त्याला आपण बोलतो वर्ड इक्वेशन. ओके, तर वर्ड इक्वेशन म्हणजे काय, सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन इन वर्ड्स. वर्ड्सच्या फॉर्ममध्ये आपण एखादी केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट करतो. सो ते जे इक्वेशन असतात त्याला आपण बोलतो वर्ड इक्वेशन. फॉर एक्झाम्पल जसं कॉपर सल्फेट, एक एक्सपेरिमेंट इथं दाखवलेलं की कॉपर सल्फेटचं ॲक्वियस सोल्युशन, त्यामध्ये झिंक टाकला, त्यापासून आपला झिंक सल्फेट मिळाला आणि कॉपर डिस्प्लेस झालेला आहे. ही जी रिॲक्शन आहे, सपोज ही रिॲक्शन केमिकल रिॲक्शन जर मला वर्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर मी काय करणार, जे रिॲक्टंट आहे त्या रिॲक्टंटचे नावं लिहिणार, जे प्रॉडक्ट मला मिळतात त्याची नावं किंवा केमिकल फॉर्म्युला लिहिणार. एकापेक्षा जास्त रिॲक्टंट असेल, एकापेक्षा जास्त प्रॉडक्ट असेल तर मध्ये प्लसचं साईन मला लिहायचं आहे. सो त्या लॉजिकने वर्ड इक्वेशन आपण हे कसं लिहिणार, ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट इथे AQ लिहिलेलं आहे. AQ म्हणजे काय, ॲक्वियस, पाण्यामध्ये आहे ते. सो ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट. ठीक आहे, जे रिॲक्टंट आहे ते रिॲक्टंट आपण नेहमी लेफ्ट साईडला लिहितो, प्रॉडक्ट आपल्याला जो मिळतो तो आपण राईट साईडला लिहितो आणि त्यानंतर डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण एक ॲरो दाखवतो. ठीक आहे, इथे असा एक ॲरो असतो. सो झिंक डस्ट, त्यापासून मला रिझल्ट काय मिळतो किंवा प्रॉडक्ट काय मिळते, ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट, झिंक सल्फेटचं ॲक्वियस सोल्युशन प्लस कॉपर इथे मिळत आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे इक्वेशन लिहिलेलं असतं त्याला आपण बोलतो वर्ड इक्वेशन. वर्ड इक्वेशनचा जास्त आपण काही यूज केलेला नाही, आपला मेन फोकस होता केमिकल इक्वेशनवर. सो आता हा एक वे झाला. अजून याला जर मला कंडेन्स फॉर्ममध्ये किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर मी काय करू शकते, हे जे केमिकल नेम्स लिहिलेले आहे ना, या केमिकल नेम्सला मी त्याच्या फॉर्म्युलाने रिप्लेस करू शकते. हे जे नावं आहे केमिकल किंवा केमिकल नेम्स आहे त्याला मी फॉर्म्युलाने रिप्लेस करणार. त्या म्हणजे एक मला कॉम्पॅक्ट किंवा कंडेन्स फॉर्ममध्ये जे इक्वेशन मिळेल त्याला मी बोलणार केमिकल इक्वेशन. त्याला काय बोलणार, केमिकल इक्वेशन. इक्वेशन आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड असणार आहे, राईट हँड साईड असणार आहे. जनरली मॅथ्समध्ये आपण काय करतो, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडमध्ये इक्वल टूचं साईन असतं. या ठिकाणी आपल्याला फक्त ॲरो दाखवायचा आहे. ठीक आहे, ॲरो दाखवायचा आहे. सो या साईडला मी इथे ह्या साईडला मी काय लिहिणार, रिॲक्टंट ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट, हे झालं त्याचं नाव. बट आता मी त्याचा लिहिणार केमिकल फॉर्म्युला. कॉपर सल्फेट म्हणजे काय, CuSO4. त्यानंतर झिंक डस्ट म्हणजे Zn. ॲक्वियस सोल्युशन झिंक सल्फेट म्हणजे ZnSO4 आणि कॉपर. तर अशा पद्धतीने हे जे इक्वेशन आपण लिहितो या इक्वेशनला आपण बोलतो केमिकल इक्वेशन. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. वर्ड इक्वेशन म्हणजे काय, वर्ड इक्वेशन म्हणजे फक्त आपण त्याचे नावं लिहिलेले असतात. हे नावं ज्यावेळेस आपण फॉर्म्युलाने रिप्लेस करतो त्यावेळेस त्याला आपण बोलतो केमिकल इक्वेशन. आता केमिकल इक्वेशन तर आपल्याला समजलं, त्याचा अर्थ समजला. बट हे केमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी आपल्याला काही रूल्स फॉलो करावे लागतात किंवा काही कन्व्हेन्शन्स असतात, तर आपल्याला तेच रूल्स, स्टँडर्ड रूल नेहमी फॉलो करावे लागतात. मग हे रूल्स कोणते आहे ते सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे केमिकल इक्वेशन लिहिण्याचे. सो केमिकल इक्वेशन लिहिताना नेहमी माहिती पाहिजे आपल्याला की आपल्याकडे रिॲक्टंट असतात आणि त्यापासून आपल्याला प्रोडक्ट मिळतो. तर हे जे रिॲक्टंट असतात जनरली हे रिॲक्टंट लेफ्ट साईडला लिहिले जातात, प्रॉडक्ट राईट साईडला लिहिले जातं. रिॲक्टंट्स आर ऑन लेफ्ट साईड, प्रॉडक्ट्स आर ऑन राईट साईड. आणि त्यानंतर प्रोसेस कशी होते किंवा रिॲक्टंटपासून प्रॉडक्ट मिळतोय म्हणून आपल्याला फ्लो दाखवण्यासाठी किंवा डायरेक्शन दाखवण्यासाठी असा एक ॲरो इथे दाखवला जातो. ठीक आहे, सो फर्स्ट रूल काय आहे, जनरली रिॲक्टंट्स आर रिटन ऑन लेफ्ट साईड, प्रॉडक्ट्स आर ऑन राईट साईड अँड ॲरो हेडिंग टुवर्ड्स प्रॉडक्ट. प्रॉडक्टच्या दिशेला एक ॲरो आपण दाखवतो विच शोज द डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनची डायरेक्शन दाखवतो की रिॲक्टंटपासून प्रॉडक्ट मिळतो, याच्यापासून हे मिळतं म्हणून असा ॲरो आपण दाखवतो. दिस इज फर्स्ट रूल. ओके, सेकंड रूल काय होता की एकपेक्षा जास्त रिॲक्टंट असतील, एकपेक्षा जास्त प्रॉडक्ट असतील, मग ते आपण कसे दाखवणार, तर ते दाखवण्यासाठी आपण प्लस साईन वापरतो, प्लस साईनचा यूज करतो. सो सेकंड, इफ द रिॲक्टन्स ऑफ प्रॉडक्ट्स आर 2 or more, 2 किंवा 2पेक्षा जास्त जर रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट असतील, दे आर लिंक्ड विथ प्लस साईन इन बिटवीन देम. तर ते लिंक कसे करायचे किंवा ते एकत्र कसे दाखवायचे, तर तिथे आपण दाखवतो प्लस साईन. होता सेकंड रूल. थर्ड रूल होता अबाउट स्टेट.
स्टेट म्हणजे काय, फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टंट. सपोज आता केमिकल इक्वेशन तर आपल्याला एक बेसिक इक्वेशन लिहिण्याची माहिती झाली, बट हे केमिकल इक्वेशन अजून इन्फॉर्मेटिव्ह बनावं, म्हणजे ते केमिकल इक्वेशन रीड केल्यानंतर आपल्याला अजून काही माहिती मिळावी, त्यासाठी आपण काय करू शकतो, जे रिॲक्टंट आहे त्याची फिजिकल स्टेट आपण मेन्शन करू शकतो. प्रॉडक्टसाठी सुद्धा आपण अशा स्टेट मेन्शन करू शकतो. फिजिकल स्टेट रिॲक्टंटची कशी मेन्शन करणार, फिजिकल स्टेट म्हटलं आपण काय म्हणतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, या 3 स्टेट आपण कन्सिडर करतो. सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्यामुळे जर रिॲक्टंट सॉलिड स्टेटमध्ये असेल तर आपण स्मॉल ब्रॅकेटमध्ये किंवा राऊंड ब्रॅकेटमध्ये एस लिहितो. रिॲक्टंट जर लिक्विड स्टेटमध्ये असेल तर राऊंड ब्रॅकेटमध्ये एल लिहायचा, आणि रिॲक्टंट जर गॅसेस स्टेटमध्ये असेल तर आपण तिथे जी लिहितो. सो यामुळे काय होतं की आपण ज्यावेळेस एखादी केमिकल रिॲक्शन वाचतो तर आपल्याला समजतं की ओके, हा रिॲक्टंट सॉलिड स्टेटमध्ये आहे, हा रिॲक्टंट गॅसेस स्टेटमध्ये आहे. सो थर्ड रूल, to make chemical equation more informative, the physical states of reactants are indicated in the equation. Physical state reactantची दाखवली जाते इक्वेशन मध्येच. कशी, फॉर एक्झाम्पल सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ठीक आहे, 3 स्टेट आपण दाखवू शकतो. त्यानंतर प्रॉडक्ट साईडला ज्यावेळेस गॅस फॉर्म होतो, प्रॉडक्ट साईडला एखादी रिॲक्शन अशी असते की ज्याच्यामध्ये गॅस फॉर्म झाला. सो गॅस फॉर्म झाले आपल्याला कसं कळावं, त्यासाठी काय करतं, इथे एक असा अप ॲरो दाखवता, अप ॲरो फॉर गॅस. म्हणजे O2 गॅस आहे, मग गॅस आहे म्हणजे लॉजिकल गॅस आहे, म्हणजे तो वर जाणार म्हणून इथे दाखवला आहे अप ॲरो. आणि एखाद्याचा प्रेसिपिटेट फॉर्म झाला, प्रेसिपिटेट म्हणजे काय, अशा प्रोसेसमध्ये असे काही प्रॉडक्ट आपल्याला मिळतो की जो असा सॉलिड फॉर्ममध्ये असतो आणि तो वॉटरमध्ये किंवा जे लिक्विड असेल त्याच्यामध्ये इनसोल्युबल असतो, त्यामुळे तो असा तळाशी जमलेला दिसतो, त्याला आपण बोलतो प्रेसिपिटेट. सो प्रेसिपिटेट आहे तो तळाशी जमतोय, त्यामुळे प्रेसिपिटेट फॉर्म झाला हे दाखवण्यासाठी आपण असा एक डाऊन ॲरो सुद्धा दाखवू शकतो. ठीक आहे, सो SLG, त्यानंतर अप ॲरो, डाऊन ॲरो, याच्यामुळे काय होतं, जे इक्वेशन आहे इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह बनतं. ठीक आहे, समजला. नाव अजून एक आहे यामध्ये की सपोज रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट जर हे वॉटरच्या सोल्युशनमध्ये असेल, म्हणजे कॉपर सल्फेट जसं पाण्यामध्ये आहे, मग आपल्याला कसं समजणार. सो तेच दाखवण्यासाठी आपण नेहमी तिथे ब्रॅकेटमध्ये AQ लिहितो. AQ म्हणजे काय, ॲक्वियस, ॲक्वा म्हणजे काय, वॉटर. सो पाण्यामध्ये आहे हे समजण्यासाठी ब्रॅकेटमध्ये आपण लिहितो AQ. ओके, सो इफ वेन द रिॲक्टन्स आर प्रॉडक्ट्स इन द फॉर्म ऑफ सोल्युशन ऑफ वॉटर, वॉटरमध्ये सोल्युशनच्या फॉर्ममध्ये असतील, दॅट मीन्स इन ॲक्वियस सोल्युशन स्टेट, देन पुट लेटेस्ट AQ इन ब्रॅकेट्स आफ्टर द फॉर्म्युला. त्याच्या फॉर्म्युल्यानंतर AQ लिहायचा. जसं आपण बघितलं कॉपर सल्फेट, त्याच्या पुढे AQ लिहिलं होतं, कारण कॉपर सल्फेट पाण्यामध्ये होतं, वॉटरमध्ये होतं, म्हणून तिथे ब्रॅकेटमध्ये AQ लिहिलेलं होतं. ओके, त्यानंतर एक इथे ही रिॲक्शन लिहिलेली कन्व्हेन्शनच्या अकॉर्डिंग, जसं की बघा इथे AQ लिहिलेलं आहे, इथे S लिहिलेलं आहे, AQS. अशा पद्धतीने केमिकल इक्वेशन लिहिले जातं. आता या व्यतिरिक्त अजून काही पॉईंट्स तिथे दिलेले. नेक्स्ट रूल होता की जर सपोज एखाद्या काही केमिकल रिॲक्शन अशा असतात की ज्या घडवण्यासाठी आपल्याला हीट प्रोव्हाइड करावी लागते, हीट द्यावी लागते. मग हीट दिली आहे कसं समजणार. सो त्या केसमध्ये नेहमी हा जो ॲरो असतो, या ॲरोवरती आपल्याला एक ट्रायंगल ड्रॉ करावा लागतो. हा जो ॲरो आहे इथे असा ट्रायंगल ड्रॉ केला, याचा अर्थ काय, या प्रोसेसमध्ये हीट प्रोव्हाइड केलेली आहे, किंवा इथे आपण हीट असं सुद्धा मेन्शन करू शकतो. हीट दिली आणि त्यानंतर ही प्रोसेस झालेली आहे. सो जेव्हा केव्हा हीट दिली जाते आउटसाईडमधून, त्यावेळेस इथे असं एक ट्रायंगल दाखवला जातो. प्लस जसं कधी कधी असे रिॲक्शन असतात की ज्याच्यामध्ये प्रॉडक्ट साईडला हीट प्रोड्यूस होते, म्हणजे प्रॉडक्टसोबत हीटसुद्धा बाहेर पडते. मग हीट बाहेर पडत आहे हे आपण कसं दाखवू शकतो, ते दाखवण्यासाठी आपण काय करतो, प्रॉडक्ट साईडला हीट असा वर्ड मेन्शन करतो. ठीक आहे, दिस इज नेक्स्ट रूल. त्यानंतर काही रिॲक्शनमध्ये काही स्पेशल कंडिशन्स असतात, जसं काही टेम्परेचर असतो, प्रेशर असतो किंवा कॅटलिस्ट असतो. ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कुठे लिहायची, ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लिहिली जाते ह्या ॲरोच्या वर. फॉर एक्झाम्पल वनस्पती घी बनण्याची जी प्रोसेस असते फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल, यामध्ये व्हेजिटेबल ऑइल प्लस H2 ही प्रोसेस घडवण्यासाठी कॅटलिस्ट लागतो निकेल. मग ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कुठे लिहिली जाते, ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हा जो ॲरो आहे या ॲरोच्या वर लिहिली जाते. अबोल्या किंवा बिलोल्या इथे लिहिलं तरी चालणार आहे. ओके, अँड देन बऱ्याचशा ठिकाणी जे रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट असतात त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशालिटी असते. फॉर एक्झाम्पल एखादा ॲसिड आहे, हे ॲसिड डायल्यूट आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे, आणि डायल्यूट ॲसिड सोबतची रिॲक्शन वेगळी असेल, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड सोबतची रिॲक्शन वेगळी असू शकते. त्यामुळे ते मेन्शन करण्यासाठी ही जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असते ही रिॲक्टंट किंवा प्रॉडक्टच्या जवळ आपण लिहितो. फॉर एक्झाम्पल ही जी रिॲक्शन आहे यामध्ये HNO3 यूज केलेला आहे, ॲसिड यूज केलेला आहे, बट हा ॲसिड कॉन्सन्ट्रेटेड यूज केलेला आहे, म्हणून ती इन्फॉर्मेशन इथे ॲसिडच्या खाली कॉन्सन्ट्रेटेड असं ब्रॅकेटमध्ये लिहून दिलेली आहे. तर हे सगळे रूल्स आपण डिस्कस केलेले, याचे एक्झाम्पलसुद्धा आपण बघितलेले. ठीक आहे, त्यानंतर रायटिंग, त्यानंतर आपण एक छोटा एक्सपेरिमेंट डिस्कस केलेला की ज्यामध्ये सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेटची रिॲक्शन आपण घडून आणलेली. त्यावर आपण कन्क्लुजन काय काढलं होतं की बेसिकली आपण ह्या रिॲक्शनमधून हे समजून घेतलेलं की केमिकल इक्वेशन आपण कसं लिहिणार, वर्ड इक्वेशन कसं लिहिणार. प्लस यामध्ये आपण बघितलेलं की रिॲक्शन घडण्याच्या आधी जे वेट होतं तेच वेट रिॲक्शन झाल्यानंतर आहे
प्रॉडक्टचं. ठीक आहे, म्हणजे हे टोटल सेटअपचं वेट आणि त्यानंतर रिॲक्शन घडल्यानंतरचं वेट सारखंच आहे. तर आपण अजून एक कन्क्लुजन हे सुद्धा काढलं की या ठिकाणी कॉन्झर्वेशन ऑफ मास फॉलो होत आहे. कॉन्झर्वेशन ऑफ मास म्हणजे काय, रिॲक्टंटचं जेवढं मास होतं, रिॲक्टंटचं जेवढं वेट होतं तेवढंच मास किंवा तेवढंच वेट प्रॉडक्टचं आहे. हे मास वाढलं सुद्धा नाही किंवा मास कमी सुद्धा झालेलं नाहीये, म्हणजेच काय इथे कॉन्झर्वेशन ऑफ मास हा रूल फॉलो झालेला आहे. ठीक आहे, ह्या कॉन्सेप्टचा यूज करून आपण पुढे जाऊन बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन बघितलेलं. सो नेक्स्ट टॉपिक होतं आपलं बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन कसं लिहायचे, रूल्स कसे असतात, काय ते सगळं आपण डिस्कस केलं. बट हे केमिकल इक्वेशन नेहमी बॅलन्स पाहिजे. बॅलन्सिंगची का गरज असते ते सुद्धा आपण डिस्कस केलेलं. रिझन आहे कॉन्झर्वेशन ऑफ मास. कोणत्याही ठिकाणी मास हे नेहमी कॉन्झर्व राहतं. मास आपण बनवू सुद्धा शकत नाही, मास आपण डिस्ट्रॉय सुद्धा करू शकत नाही. याला आपण बोलतो कॉन्झर्वेशन ऑफ मास. सो त्या लॉजिकने जेवढं प्रॉडक्टचं मास होतं तेवढंच मास जेवढं मास रिॲक्टंटचं होतं तेवढंच मास प्रॉडक्टचं सुद्धा पाहिजे. बरोबर, मासमध्ये काही चेंज नको व्हायला, जसं आपण लास्ट एक्सपेरिमेंटमध्ये सुद्धा डिस्कस केलेलं. वेट सारखं राहिलं किंवा मास सारखं राहिलेलं. सो त्यामुळे आपल्याला नेहमी केमिकल इक्वेशन बॅलन्स करावे लागतं. केमिकल इक्वेशनमध्ये ह्या साईडला असतं रिॲक्टंट, या साईडला असतं प्रॉडक्ट. सो रिॲक्टंटचं वेट आणि प्रॉडक्टचं वेट सारखं पाहिजे. वेट सारखं पाहिजे म्हणजेच काय, जे नंबर ऑफ ॲटम्स असणार आहे त्या प्रत्येक कंपोनंटचे ते नंबर ऑफ ॲटम्स दोन्ही साईडचे सारखे जर असतील त्या केसमध्ये आपण बोलणार की इथे कॉन्झर्वेशन ऑफ मास फॉलो झालेला आहे आणि म्हणून आपल्याला कोणतंही केमिकल इक्वेशन हे नेहमी बॅलन्स करावं लागतं. ठीक आहे, सो बॅलन्स इक्वेशन म्हणजे काय, अनबॅलन्स इक्वेशन म्हणजे काय ते सुद्धा आपण डिस्कस केलेलं. सो व्हॉट इज बॅलन्स इक्वेशन, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द एलिमेंट इन रिॲक्टंट इन द इक्वेशन. एक इक्वेशन आहे, त्या इक्वेशनमध्ये रिॲक्टंट आहे, त्या रिॲक्टंटमध्ये असणारे जे एलिमेंट आहे त्याचे नंबर ऑफ ॲटम आणि अँड इज सेम ॲज दी नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दोज एलिमेंट्स इन द प्रॉडक्ट. आणि प्रॉडक्ट साईडला असणारे जे सेम एलिमेंट आहे त्याचे नंबर ऑफ ॲटम्स हे सारखे असतील त्या केसमध्ये आपण बोलतो दिलेले इक्वेशन बॅलन्स आहे. तर तसं नसेल त्याला आपण बोलतो अनबॅलन्स इक्वेशन. हे असं का, बिकॉज दिस फॉलोज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. ओके, सो त्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेतलेलं. ठीक आहे, इथे दोन एक्झाम्पल ऑलरेडी दिलेलेच आहे. सो बेसिकली काय, बॅलन्स इक्वेशनमध्ये नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट इज इक्वल ऑन बोथ साईड. कार्बन आहे, कार्बनचे जर लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला जर दोन ॲटम असतील तर राईट हँड साईडला सुद्धा दोन ॲटम पाहिजे. इकडे दोन आहे, इकडे एक आहे, तर त्या केसमध्ये हे बॅलन्स नाही आहे. दिस इज अनबॅलन्स्ड इक्वेशन. सो त्यासाठी दोन एक्झाम्पल इथे आपण घेतलेले. फर्स्ट AgNO3 प्लस NaCl, त्यापासून आपल्याला मिळतं AgCl प्लस NaNO3. या ठिकाणी आपण बघितलेलं हे इक्वेशन बॅलन्स आहे की नाही आपण कसं ओळखू शकतो. एक Ag आहे इथे. ठीक आहे, हा एक एलिमेंट आहे Ag, एक एलिमेंट आहे N, एक एलिमेंट आहे O, त्यानंतर Na अँड Cl. Ag N O Na आणि Cl. ऑब्विसली प्रॉडक्ट साईडला सुद्धा सेमच एलिमेंट असणार आहे AgCl Na N अँड O. आता रिॲक्टंट साईडला आपण बघितलं Ag किती दिसतो आपल्याला, Ag1, N किती आहे 1, ऑक्सिजन किती आहे O3 लिहिलेला आहे. 3 हा सबस्क्रिप्टला आहे, याला आपण बोलतो सबस्क्रिप्ट. 3 आहे याचा अर्थ काय, O किती आहे 3. त्यानंतर Na किती आहे 1 आणि Cl किती आहे 1. ठीक आहे, प्रॉडक्ट साईडला मी बघितलं Ag किती दिसत आहे मला 1, Cl दिसत आहे 1, त्यानंतर Na आहे 1, देन N आहे 1 आणि ऑक्सिजन किती आहे 3. आता जर मी हे कम्पेअर केलं 1 1 1 1 3 3 1 1 1 1. सो रिॲक्टंट साईड आणि प्रॉडक्ट साईड यामध्ये असणारे जे ॲटम, यामध्ये असणारे जे एलिमेंट आहे त्या एलिमेंटचे करस्पॉन्डिंग ॲटम सुद्धा सारखेच आहे. नंबर ऑफ ॲटम सारखा आहे, म्हणजे हे जे इक्वेशन आहे दिस इक्वेशन इज बॅलन्स्ड इक्वेशन. दिस इक्वेशन इज बॅलन्स इक्वेशन. रिॲक्टंट साईडचं वेट किंवा रिॲक्टंटचं मास आणि प्रॉडक्टचं मास सारखं असणार आहे. ओके, सेकंड इक्वेशन NaOH देन H2SO4 हे आहे रिॲक्टंट, त्यापासून आपल्याला मिळत आहे Na2SO4 अँड H2O. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन बॅलन्स आहे की नाही ते सुद्धा आपण लगेच बघूया. काय काय आहे, Na देन O देन H अँड देन S. ठीक आहे, ऑलरेडी H कव्हर झालेला आहे, O कव्हर झालेला आहे. जर मी रिॲक्टंट साईड कन्सिडर केली, Na किती दिसतोय मला 1, ऑक्सिजन किती दिसत आहे इथे 1 ऑक्सिजन आहे, इथे 4 ऑक्सिजन आहे. तर रिॲक्टंट साईडचे मला टोटल ऑक्सिजन पाहिजे म्हणजे मी करणार इथे ॲडिशन 1 + 4 5. देन H किती आहे इथे 1 आहे आणि इथे 2 आहे, 1 + 2 3 अँड S किती आहे 1. आणि त्यानंतर या साईडला प्रॉडक्टमध्ये Na किती आहे 2, देन S किती आहे 1, ऑक्सिजन 4 + 1 5 आणि हायड्रोजन आहे 2. तर इथे जर तुम्ही बघितलं यामध्ये इथे नंबर ऑफ ॲटम्स सोडियमचे दोन्ही साईडचे वेगवेगळे आहे. ओके आहे, त्यानंतर H ॲटमसुद्धा नंबर ऑफ ॲटम दोन्ही साईडचे वेगवेगळे आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी
Na आणि H या दोघांचे नंबर ऑफ ॲटम्स दोन्ही साईडचे किंवा या एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम्स रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट साईडला वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आहे अनबॅलन्स्ड इक्वेशन. दिस इज नॉट बॅलन्स्ड इक्वेशन. ठीक आहे. म्हणजे यानंतर आपण बघितलं की इक्वेशन जे आहे ते नेहमी बॅलन्सच पाहिजे. इक्वेशन नेहमी बॅलन्सच पाहिजे. मग हे जे अनबॅलन्स्ड इक्वेशन असतील हे इक्वेशन आपण बॅलन्स कसे करू शकतो. सो त्यासाठी आपण काही स्टेप्स बघितल्या. स्टेप्समध्ये आपण एक एक्झाम्पल आपण घेतलेलं सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड याच्या पण सोडियम सल्फेट प्लस वॉटर मिळत आहे. आय डोंट थिंक की आपल्याला परत एखादं इक्वेशन बॅलन्स करण्याची गरज आहे. सो जस्ट आपण स्टेप्स डिस्कस करूया की आपण ऑलरेडी ज्यावेळेस थेरी कव्हर केली त्यावेळेस आपण बरेचसे एक्झाम्पल बॅलन्स केलेले, बरेचसे केमिकल इक्वेशन बॅलन्स केलेले आहे. सो बॅलन्सिंग केमिकल इक्वेशनमध्ये सगळ्यात आधी फर्स्ट स्टेप काय असते की सपोज आपल्याकडे रिॲक्शन दिलेली आहे, त्या रिॲक्शनवरून वर्ड इक्वेशन बनवा, वर्ड इक्वेशनवरून केमिकल इक्वेशन बनवा. वर्ड इक्वेशन म्हणजे काय, केमिकल नेम्स असतात, त्या नेम्सला आपल्या फॉर्म्युलाची मदत घेऊन लिहायचे, त्याहून एक केमिकल इक्वेशन मिळणार. फर्स्ट स्टेप असते आपल्याला चेक करायचं इक्वेशन बॅलन्स आहे का अनबॅलन्स आहे. बॅलन्सिंग अनबॅलन्स आपण कसं चेक करणार, एलिमेंट लिहायचे, रिॲक्टंट साईडला किती नंबर ऑफ ॲटम्स आहे ते लिहायचे, प्रॉडक्ट साईडला किती नंबर ऑफ ॲटम्स ते लिहायचे. ठीक आहे. त्यानंतर बघायचं जर मिसमॅच असेल याचा अर्थ काय, इक्वेशन अनबॅलन्स आहे. मग आपण कशी सुरुवात करतो, आपण सुरुवात करतो की असा कंपाऊंड की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त नंबर ऑफ ॲटम्स असतात, असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त नंबर ऑफ ॲटम असतात. मग तो आपण चूज करतो आणि मग त्यामध्ये आपण बघतो की कोणत्या एलिमेंटला प्रॉब्लेम आहे आणि मग अकॉर्डिंगली आपण त्या एलिमेंटचा नंबर किंवा त्या एलिमेंटचं जे नंबर ऑफ ॲटम्स आहे ते ॲडजस्ट करतो. आय थिंक आपण एक एक्झाम्पल घेऊया. असं बस तोंडी एक्सप्लेन करणं थोडं अवघड वाटेल. सो एक्झाम्पल आपण हेच राहू देऊ, सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड. थोडं आपण फास्ट घेऊया कारण ऑलरेडी आपण थेरीमध्ये हे कव्हर केलेलं आहे, रिव्हिजन आहे, त्यामुळे थोडंसं फास्ट आपण जाऊया. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH आणि सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे काय असतं H2SO4. ओके. त्यानंतर आपल्याला मिळत आहे सोडियम सल्फेट. सोडियम सल्फेट म्हणजे काय Na2SO4 आणि वॉटर म्हणजे काय H2O. ओके. आता मी चेक करत नाही, आपण डायरेक्ट बघूया की हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन अनबॅलन्स इक्वेशन आहे. लगेच मला दिसत आहे कारण इथे Na आहे, Na1 आहे, इथे Na2 आहे, हे इक्वेशन अनबॅलन्स आहे. ती स्टेप मी स्किप करत आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, सेकंड स्टेप काय, पुढची स्टेप काय, यामध्ये आपण सुरुवात करणार अशा कंपोनंट किंवा अशा कंपाऊंडपासून की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त नंबर ऑफ ॲटम्स आहे. यामध्ये 1 2 3 3 ॲटम आहे, Na चा, O चा, H चा 3 ॲटम्स आहे, 2 3 and 4 7. यामध्ये सुद्धा 2 3 4 7 2 1 3. तर यामध्ये लेट्स से मी Na2SO4 चूज केलं. ठीक आहे. Na2SO4 चूज केला मी. आता मी बघणार की यामध्ये Na, S आणि O आहे, यामध्ये काय प्रॉब्लेम मला दिसत आहे. इथे Na2 आहे, इथे Na1 आहे, O4 आहे, या ठिकाणी O जो आहे O हा आहे 5 आणि S या ठिकाणी 1 आहे, S आहे 1. सो मी सुरुवात करेल Na पासून. ठीक आहे. O इथे 5 आहे, इथे सुद्धा 5 आहे. सो मला प्रॉब्लेम कशामध्ये दिसत आहे, Na मध्ये दिसत आहे. Na या साईडला 2 आहे म्हणजे मला ह्या साईडला Na किती पाहिजे, Na चे किती ॲटम पाहिजे, 2 पाहिजे. मग ऑप्शन काय असणार आहे की या साईडला मला 2 आणायचा आहे म्हणजे तो 2 मी लिहिणार इथे. ठीक आहे. हा 2 मी इथे लिहू शकत नाही. इथे खाली Na2OH जर लिहिला तर तो केमिकल फॉर्म्युलाचा अर्थच बदलून जाईल. त्यामुळे 2 मी इथे खाली सबस्क्रिप्टला कधीच लिहू शकत नाही. ज्यावेळेस आपण केमिकल इक्वेशन बॅलन्स करतो तो नंबर आपल्याला नेहमी पुढे लिहावा लागतो. यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता मी 2 इथे लिहिलं आहे ना, 2 NaOH, याचा अर्थ काय, आता Na चे 2 ॲटम तर झालेलेच आहे, ऑक्सिजनचे सुद्धा इथे 2 आहे आणि हायड्रोजनचे सुद्धा इथे 2 मला कन्सिडर करावे लागतील. सो थोडक्यात काय, हा 2 या सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता ज्यावेळेस मी इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर आता काय सिनॅरिओ असणार आहे, NaOH अँड S. Na किती आहे 2, O किती आहे 2 + 4 6. ठीक आहे. H किती आहे 2 + 2 4 आणि S आहे 1. बरोबर आहे, समजलं. Na2, त्यानंतर ऑक्सिजन झाले 2 + 4 6, हायड्रोजन 2 + 2 4 आणि S आहे 1. आणि या साईडला प्रॉडक्ट साईडला Na किती आहे 2, देन S आहे 1, O आहे 5 आणि H आहे 2. ठीक आहे. हे तर झालं, इथे करेक्शन झालं. एसला सुद्धा काहीच झालेलं नाही आहे, एस पण ओके आहे. आता O आणि H याच्यामध्ये प्रॉब्लेम मला दिसत आहे म्हणजे मला O आणि H आता ॲडजस्ट करावं लागेल. हायड्रोजन या साईडला 6 आहे, या साईडला 5 आहे, H या साईडला 4 आहे, या साईडला 2 आहे. जे आहे त्याला मी कमी करू शकणार नाही, म्हणजे जो नंबर कमी त्यालाच मला ऑब्व्हियसली वाढवावा लागेल. मग हा नंबर मी कसा वाढवणार. आता जर सपोज मी फोकस केला H वरती कारण इथे 4 आहे, इथे 2 आहे, सो
2 आणि 4 म्हणजे 2च्या मल्टिपलमध्ये 4 आहे, त्यामुळे मी बघेल की इथे मी काही ॲडजस्टमेंट करू शकते का. हायड्रोजन मला राईट हँड साईडला किती पाहिजे, 4 पाहिजे, 2 आहे. सो 2चे 4 करायचे, इथे मला 4 हायड्रोजन पाहिजे, म्हणजे ऑप्शन काय असणार, मी इथे मल्टिप्लाय करेल 2ने, इथे मी 2ने मल्टिप्लाय करेल, म्हणजे आता हायड्रोजन सुद्धा होणार आहे 4. हा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता अगेन जेव्हा केव्हा तुम्ही इथे असा नंबर लिहिता किंवा ॲडजस्टमेंट करता, नंबर ॲड करता, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करता, प्रत्येक वेळेस तुम्हाला अगेन हा टेबल लिहायचा असतो, कारण एक नंबर ॲडजस्ट केल्यामुळे बाकी पूर्ण इक्वेशन डिस्टर्ब होत असतं. त्यामुळे ते व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला परत हा टेबल लिहावा लागतो. सो आता नेक्स्ट केसमध्ये काय होणार आहे, एने किती असणार आहे, लेफ्ट हँड साईडला आपण काहीच चेंज नाही केलेला. सो एने आहे 2, ओ आहे 6, H1 अँड S1. या साईडला Na2, S आहे 1, ऑक्सिजन आहे 4 आणि हे 2, आता 4 + 2 6 आणि हायड्रोजन 2 × 2 4. आता इथे जर बघितलं 2641 2641 म्हणजेच काय, नंबर ऑफ ॲटम्स Na, O, H आणि S यांच्या दोन्ही साईडला सारखे आहे, नंबर ऑफ ॲटम्स सारखे आहे, म्हणजेच काय, आता झाले इक्वेशन बॅलन्स. आणि त्यानंतर लास्ट स्टेपमध्ये हे जे बॅलन्स इक्वेशन आहे ते तुम्हाला परत लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण दिलेलं केमिकल इक्वेशन बॅलन्स करतो. ही ट्रायल अँड एरर मेथड आहे, यामध्ये एक्झॅक्ट आपल्याकडे प्रोसिजर नाही आहे. जर तुम्ही वेगवेगळे बुक रेफर केले त्यामध्ये वेगवेगळी प्रोसेस असते किंवा वेगवेगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत, तर आपण आपल्याला टेक्स्टबुकमध्ये जी मेथड दिलेली आहे तीच मेथड फॉलो करत आहोत. समजलं. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही बॅलन्स करण्याचा ट्राय करता त्यावेळेस ते इक्वेशन डिस्टर्ब होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेस जर तुम्ही एखादा नंबर लिहिला त्यानंतर परत तो टेबल लिहायचा आणि चेक करायचा की आता काय सीन आहे, म्हणजे आता नंबर ऑफ ॲटम्स कमी झाले, जास्त झाले, आणि असं करत करतच तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. आणि यामध्ये असं काही फिक्स नाही की तुम्हाला 2 स्टेपमध्ये सोल्युशन मिळेल, 3 स्टेपमध्ये सोल्युशन मिळेल, तुम्हाला हे करत राहायचं आहे. जसं आता इथे बघा, मी H ॲडजस्ट करायला गेली, बट H ॲडजस्ट करता करता O सुद्धा ऑटोमॅटिकली ॲडजस्ट झालेला आहे, असं सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. तर याला आपण बोलतो बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. बॅलन्सिंग झाल्यानंतर आपण अजून 2-3 एक्झाम्पल डिस्कस केलेले, प्रॅक्टिस एक्झाम्पल. त्यानंतर आपण बघितलेलं टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचे टाइप्स आपण बघितले की रिॲक्टनचा नंबर काय आहे किंवा नेचर काय आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण त्याचे 4 टाईप बघितलेले. लगेच ते टाईप डिस्कस करूया. फर्स्ट होती कॉम्बिनेशन, सेकंड डिकम्पोजिशन, थर्ड डिस्प्लेसमेंट अँड फोर्थ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कॉम्बिनेशन नावानंच आपल्याला समजलं, कंबाईन होत आहे, रिॲक्टंट कंबाईन होत आहे, कंबाईन होऊन एक आउटपुट किंवा एक रिझल्ट किंवा एक प्रॉडक्ट जर मिळत असेल त्याला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे. सो जनरल फॉर्म आपण लिहू शकतो A + B एकत्र येत आहे, कंबाईन होत आहे, त्यापासून एक आउटपुट मिळतो AB, त्या रिॲक्शनला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. सो व्हॉट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन, 2 or more रिॲक्टन्स कंबाईन टू फॉर्म अ सिंगल प्रॉडक्ट, अशा रिॲक्शनला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. त्यासाठी आपण काही 3-4 ॲक्टिव्हिटीज सुद्धा केलेल्या. ॲक्टिव्हिटीज आपण यासाठी केल्या की ते एक्सपेरिमेंट सुद्धा होते, प्लस आपण त्याचे केमिकल इक्वेशन लिहून लगेच केमिकल इक्वेशन आपल्याला समजलं की ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. फर्स्ट होतं फॉर्मेशन ऑफ व्हाईट स्मोक. त्यामध्ये आपण बघितलं की ज्यावेळेस आपण NH3 + HCl यांची रिॲक्शन एकत्र घडवतो, म्हणजे अमोनिया आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड एकत्र रिॲक्शन होते, हायड्रोक्लोरिक ॲसिड इन गॅसियस स्टेट, त्यावेळेस आपल्याला मिळतं NH4Cl अमोनियम क्लोराईड, एक व्हाईट स्मोक आपल्याला दिसतो. या ठिकाणी 2 रिॲक्टंट आहे एकत्र येतं, एक सिंगल प्रॉडक्ट मिळतो, म्हणजे ही कोणती रिॲक्शन झाली, ही रिॲक्शन झाली कॉम्बिनेशन रिॲक्शन. त्यानंतर सेकंड आपण बघितलं बर्निंग ऑफ मॅग्नेशियम रिबन. मॅग्नेशियम रिबन आपण घेतली, ती हवेमध्ये जाळली, हवेमध्ये जाळली म्हणजे ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होणार. सो Mg + O2, 2Mg + O2, त्यापासून आपल्याला मिळते MgO, एक व्हाईट कलरची पावडर मिळते MgOची, एक व्हाईट कलरची पावडर मिळते, म्हणजे काय 2 रिॲक्टंट एकत्र येऊन एक सिंगल प्रॉडक्ट आपल्याला मिळालेलं आहे. सो दिस इज अगेन अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. नेक्स्ट कॉम्बिनेशन रिॲक्शन आपण बघितली कॅल्शियम ऑक्साईड विथ वॉटर. एक बीकरमध्ये आपण कॅल्शियम ऑक्साईड टाकलं, सो कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर रिॲक्ट झाली. कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे काय, क्विकलाईम ज्याला आपण बोलतो चुनखडी, ते एकत्र रिॲक्ट होतात, त्यापासून आपल्याला मिळते स्लेकलाईम म्हणजे चुना ज्याला आपण बोलतो CaOH/2, आणि हीट बाहेर पडते. या ठिकाणी सुद्धा दोघं एकत्र येतात, कंबाईन होतात, एक सिंगल रिझल्ट मिळतो, सिंगल आउटपुट मिळतं, म्हणजे ही कोणती रिॲक्शन झाली, ही झाली कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन सिंपल होती. त्यानंतर आपण त्याच्या ऑपोजिट रिॲक्शन बघितली डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय, एक रिॲक्टंट आहे, तो डिकम्पोज होतो, डिकम्पोज होऊन त्याचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉडक्ट मिळतात. A + B वरून AB आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये मिळतो, तर यामध्ये उलटं AB पासून A + B, किंवा असं नाही की 2 पेक्षा सुद्धा जास्त प्रॉडक्ट असू शकतात. अशी जी रिॲक्शन असेल त्याला आपण बोलतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. नावावरूनच तुम्हाला रिॲक्शनचा अर्थ समजला पाहिजे. सो व्हॉट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more products आर फॉर्म्ड फ्रॉम अ सिंगल रिॲक्टंट. एक रिॲक्टंट असतो, त्यापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉडक्ट फॉर्म होता, अशा रिॲक्शनला आपण बोलतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल AB एक सिंगल रिॲक्टंट आहे, त्यापासून A + B असा प्रॉडक्ट मिळत आहे, याला मी बोलणार डिकम्पोजिशन रिॲक्शन.
सो त्यासाठी अगेन या रिएक्शन समजण्यासाठी काय आपण ॲक्टिव्हिटीज और एक्सपेरिमेंट केलेला. सिंपल एक्सपेरिमेंट होते. फर्स्ट एक्सपेरिमेंट आपण काय बघितलं की शुगर साखर जर आपण ती जाळली त्यापासून आपल्याला एक ब्लॅक कलरचा रेसिड्यू मिळतो. सो ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. सो डिकम्पोजिशन कशी, कारण शुगर C12H22O11 ग्लुकोज. सो ज्यावेळेस याला ही इथे हीट दिली जाते त्यावेळेस त्याचं कन्वर्जन होतं कार्बन आणि H2O मध्ये. ठीक आहे, त्याचं कन्वर्जन कशात होतं, कार्बन आणि H2O मध्ये होतं. इथे आपण हीट दिलेली आहे, इथे आपण असा ट्रायंगल दाखवू शकतो. सो यामध्ये एक सिंगल रिॲक्टंट होता त्यापासून प्रॉडक्ट आपल्याला 2 मिळत आहे. सो ही रिॲक्शन कोणती झाली, डिकम्पोजिशन रिॲक्शन. सेकंड ॲक्टिव्हिटी आपण केलेली कॅल्शियम कार्बोनेटचा डिकम्पोजिशन. हा एक एक्सपेरिमेंट आपण केलेला की याला आपण कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिली, मग त्यामधून CO2 गॅस बाहेर पडला आणि लाईम वॉटर मिल्की टर्न झालं. CO2चं प्रेझेंट डिटेक्ट करण्यासाठी आपण हे लाईम वॉटर इकडे कनेक्ट केलेलं आहे. सो यामध्ये सुद्धा काय होतं, CaCO3 याचं डिकम्पोजिशन होतं. एक सिंगल रिॲक्टंट आहे त्यापासून मिळत आहे CaO आणि CO2 गॅस इथे बाहेर पडत आहे. सो ही सुद्धा कोणती रिॲक्शन झाली, डिकम्पोजिशन रिॲक्शन. आठवत आहे. त्यानंतर अजून 2 ॲक्टिव्हिटी आपण बघितल्या. डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे काय, H2O2. जर आपण H2O2 असंच हवेमध्ये उघडं ठेवलं तर त्याचा हळूहळू डिकम्पोजिशन होतं. त्यापासून आपल्याला मिळतं H2O2 डिकम्पोजिशन होऊन आपल्याला मिळत आहे H2O प्लस ऑक्सिजन. एक सिंगल रिॲक्टंट आणि त्यापासून आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळत आहे. ठीक आहे, दिस इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. नेक्स्ट इज इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस. वॉटर सिंगल रिॲक्टंट आहे त्यापासून H2 आणि O2 गॅस बाहेर पडत आहे. सो दिस इज अगेन डिकम्पोजिशन रिॲक्शन. आणि अजून आपण बघितलं की जे बायोगॅस फॉर्मेशनचा प्रोसेस असेल त्यामध्ये सुद्धा काय होतं, ऑर्गॅनिक वेस्टचं डिकम्पोजिशन होतं आणि त्यापासून मॅन्युअर आणि बायोगॅस फॉर्म होतं. एक सिंगल रिॲक्टंट आहे आणि सिंगल रिॲक्टंटपासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रॉडक्ट मिळत आहे. सो दिस इज अगेन डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, त्यानंतर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन या 2 रिॲक्शन आपण बघितलेल्या. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, रिॲक्शन अशी होते की त्यामध्ये जो जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे तो कमी रिॲक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेस करतो, आपल्या जागेवरून हलवतो आणि स्वतः त्याची जागा घेतो. अशा ज्या रिॲक्शन असतात त्याला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्यासाठी आपण बघितलं की सपोज एखादा चांगला प्लेअर आला तो एक्झिस्टिंग प्लेअरला रिप्लेस करतो. जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट कमी रिॲक्टिव्ह एलिमेंटला डिस्प्लेस करतो, त्याच्या जागेवरून हलवतो, स्वतः त्याची जागा घेतो. अशा रिॲक्शनला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेस करणे. जनरल फॉर्म A+BC. यावरून प्रॉडक्ट आपल्याला मिळतो AC+B. यामध्ये लगेच आपण बघू शकतो की यामध्ये होत काय आहे, C सोबत B होता. ठीक आहे, असं आपण बोलू शकतो की A जो आहे हा बाहेरून आला, हा जास्त रिॲक्टिव्ह आहे B पेक्षा. मग तो काय करणार, हा जास्त रिॲक्टिव्ह, मग काय करेल, हा याच्या जागेवरून हलवेल, याला स्वतः त्याची जागा घेऊन याला बाहेर काढेल. सो इथे AC+B आपल्याला मिळत आहे. So the reaction in which place of ion of less reactive element चे जे ion आहे in a compound is taken by another more reactive element by formation of its own ion. स्वतःचे आयन फॉर्म करून तो जो लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे त्याच्या आयनला काढून टाकतो, रिप्लेस करतो, स्वतः तिथे येतो. अशी जी रिॲक्शन असते त्या रिॲक्शनला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. एक्झाम्पल Zn+CuSO4 जे आपण एक्सपेरिमेंट बघितलेला ज्यामध्ये ब्ल्यू कलरचा कॉपर सल्फेट ॲक्वियस कॉपर सल्फेट होता, त्यामध्ये आपण झिंक टाकला. तीच रिॲक्शन इथे लिहिलेली आहे. यामध्ये काय होतं बघा, कॉपर आणि झिंक जर आपण कम्पेअर केले तर एक सिरीज आहे त्याला आपण बोलतो रिॲक्टिव्हिटी सिरीज. रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये सगळे जे एलिमेंट्स आहेत त्याच्या सिक्वेन्सने अरेंज केलेले आहे अकॉर्डिंग टू देअर रिॲक्टिव्हिटी. सो त्या रिॲक्टिव्हिटी सिरीजचा यूज करून आपल्याला समजतं की कोणता एलिमेंट कोणापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. त्याचा अभ्यास आपण करणार आहोत मेटलॉजी चॅप्टरमध्ये. सो अकॉर्डिंग टू दॅट रिॲक्टिव्हिटी सिरीज झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. झिंक हा कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. सो काय सांगतं प्रिन्सिपल काय की जो जास्त रिॲक्टिव्ह आहे तो कमी रिॲक्टिव्हला हलवेल जागेवरून किंवा त्याच्या आयनला याच्या आयनला तो स्वतःच्या आयन बनवून रिप्लेस करेल. सो त्या केसमध्ये सुद्धा काय होतं, कॉपरला तो आपल्या जागेवरून काढेल, स्वतः येईल आणि कॉपर इकडे बाजूला राहणार आहे. आणि जर आपण जसं आयन्सच्या फॉर्ममध्ये मेन्शन करायचं झालं तर काय होतं, आयन्सच्या फॉर्ममध्ये मेन्शन करायचं झालं तर आपण काय बोलू शकतो, हा जो झिंक आहे Zn2+ हा स्वतःचे आयन फॉर्म करेल. ठीक आहे, स्वतःचे आयन फॉर्म करेल. त्यानंतर इथे असणाऱ्या कॉपरचे आयन Cu2+ त्याला तो रिप्लेस करेल, तो बाहेर येईल, त्यापासून कॉपरचे ॲटम बनतील आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे झिंक सल्फेट. ठीक आहे, त्याच पद्धतीने इथे कॉपर सल्फेट्स आपण घेतला आहे, त्यासोबत आपण दुसरे 2 एलिमेंट रिॲक्ट केले Fe आणि Pb. फेरस आणि लेड. फेरस आणि लेड हे सुद्धा कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे, म्हणून लॉजिकली फेरस Fe इथे येणार आणि Pb इथे येणार, त्यामुळे आपल्याला मिळणार FeSO4 आणि या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे PbSO4. कॉपर साईडला येऊन कॉपरचे आयन्स बनतील आणि त्या आयन्सचे ॲटम्स फॉर्म होऊन कॉपर बाजूला दिसणार आहे. सो याला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे,
एक किंवा दोन एक्झाम्पल तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. अँड देन डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंटमध्ये एक डिस्प्लेसमेंट होत होती किंवा एक रिप्लेसमेंट होत होती. डबल डिस्प्लेसमेंटमध्ये दोन डिस्प्लेसमेंट होता किंवा दोन रिप्लेसमेंट होता. सो यामध्ये काय होतं, सपोज AB प्लस CD हे जर रिॲक्टंट असतील, AB प्लस CD रिॲक्टंट असतील, तर यामध्ये काय होतं, यामध्ये पार्टनर एक्सचेंज होता, पार्टनर स्वॅप होता. म्हणजेच काय, A सोबत इथे होता B, C सोबत इथे होता D. आता काय करणार आहे, A जो आहे A आणि D हे पेअर होतील, B आणि C हे पेअर होतील. म्हणजे इथे दोन रिप्लेसमेंट झालेलं आहे किंवा दोन डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. त्यामुळे इथे मला मिळेल AD आणि BC, AD आणि BC और CB असा प्रॉडक्ट मला मिळणार आहे. सो द रिॲक्शन इन विच आयन्स इन द रिॲक्टन्स आर एक्सचेंज झाला, म्हणजे देवाणघेवाण झाली. एक इकडे गेला, दुसरा इकडे आला. ठीक आहे, एक तिकडे गेला, दुसरा इकडे आला, एक्सचेंज झालेला आहे. सो अशा जे रिॲक्शन असतात की ज्याच्यामध्ये आयन्सचं एक्सचेंज होतं आणि त्यापासून नवीन प्रॉडक्ट फॉर्म होतो, अशा रिॲक्शनला आपण बोलतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये बऱ्याचदा आपल्याला प्रेसिपिटेट मिळतं, ऑफन इन्क्लुडिंग अ प्रेसिपिटेट हा आपल्याला मिळतो. ठीक आहे, अशा रिॲक्शनला आपण बोलतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. एक्झाम्पल NaCl प्लस AgNO3 हा सुद्धा एक्सपेरिमेंट आपण डिस्कस केलेला. यामध्ये काय होतं बघा, NaCl सोबत होते, AgNO3 सोबत होते. आता काय होणार आहे, हे आपले पार्टनर एक्सचेंज करतील, स्वॅप करतील. त्यामुळे आता काय होणार, Ag आणि Cl एकत्र येतील आणि NaNO3 एकत्र येईल. ठीक आहे, झाली दोन डिस्प्लेसमेंट झाला, डबल डिस्प्लेसमेंट झाली, म्हणून या रिॲक्शनला आपण बोलतो डबल डिस्प्लेसमेंट. प्लस यामध्ये प्रेसिपिटेट फॉर्म होतो AgCl हा आहे एक प्रेसिपिटेट, व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट इथे फॉर्म होताना दिसतो. ते एक्झाम्पल तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, या 4 रिॲक्शन आपण डिस्कस केला. त्यानंतर आपण एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस आणि रिॲक्शनचा अर्थ समजून घेतलेला. थर्मिक म्हणजे रिलेटेड टू हीट, एंडो आणि एक्झो. एंडो म्हणजे काय, आत घेणं, एक्झो म्हणजे काय, बाहेर टाकणं. सो ते लक्षात ठेवण्यासाठी आपण असं सुद्धा बोललेलो की एंडो आणि एक्झो. थर्मिक म्हणजे हीट, एंडो यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं EN म्हणजे काय, एंटर करणे म्हणजे आत घेणे, आणि एक्झो एक्झिट. सो ज्या रिॲक्शनमध्ये हीट आत घेतली जाते किंवा ज्या रिॲक्शन होण्यासाठी हीट ॲब्झॉर्ब केली जाते, हीट एंटर होते, त्या रिॲक्शनला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन बोलतो. ज्या रिॲक्शनमध्ये हीट एक्झिट होते, हीट बाहेर टाकले जाते, हीट इज गिवन अवे, त्या रिॲक्शनला आपण बोलतो एक्झोथर्मिक रिॲक्शन. रिॲक्शन म्हणा किंवा प्रोसेस म्हणा दोघांसाठी सेम असणार आहे. ठीक आहे, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक हा अर्थ आपण बघितलेला. त्यानंतर आपण काही प्रोसेसेस बघितलेल्या. सो काही प्रोसेसेसमध्ये हीट ॲब्झॉर्ब केली जाते, काही प्रोसेसमध्ये हीट बाहेर दिली जाते. त्याच्या अकॉर्डिंग आपण प्रोसेस किंवा रिॲक्शनला एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन और प्रोसेसमध्ये मेन्शन करू शकतो. सो त्यासाठी आपण एक ॲक्टिव्हिटी केलेली. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण बघितलं की सपोज वॉटरमध्ये ज्यावेळेस मी KNO3 टाकेल, वॉटरमध्ये KNO3 टाकेल, तर त्यावेळेस ते जे मिक्सचर असणार आहे किंवा ते जे सोल्युशन असणार आहे त्याचं टेम्परेचर कमी झालेलं दिसतं. टेम्परेचर कमी झालं आहे म्हणजे काय, तिथे हीट ॲब्झॉर्ब केली गेली, त्यामुळे ही आहे एंडोथर्मिक प्रोसेस. ज्यावेळेस वॉटरमध्ये NaOH मी ॲड करते त्यावेळेस टेम्परेचर वाढलेलं आहे, टेम्परेचर वाढलं आहे म्हणजेच काय, तिथे हीट बाहेर पडलेली आहे, त्यामुळे ही आहे एक्झोथर्मिक प्रोसेस. ओके, त्यानंतर अजून आपण प्रोसेसेसचे काही एक्झाम्पल सुद्धा बघितलेले. एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस, आईसचं मेल्ट होणं. या ठिकाणी काय होतं, आईस मेल्ट करायचं आहे, मेल्ट करायचं म्हणजे सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये करायचं, म्हणजे तिथे काय ते हीट तर द्यावी लागणार आहे किंवा हीट तो ॲब्झॉर्ब करणार आहे, हीट ॲब्झॉर्ब होते, म्हणजे ही प्रोसेस कोणती झाली, एंडोथर्मिक प्रोसेस. एक्झोथर्मिक याच्या ऑपोजिट, वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये होणं, पाणी थंड करतं, हीट बाहेर टाकली जाते, म्हणजे ही प्रोसेस कोणती झाली, एक्झोथर्मिक प्रोसेस. हे 2 एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्या व्यतिरिक्त जे आपण एक्सपेरिमेंट बघितला की NO3 किंवा NaOचा, ते सुद्धा एक्झाम्पल तुम्ही इथे ॲड करू शकता. यामध्ये आपण अजून एक पॉईंट बघितला, सायंटिफिक रिझन विचारले जातात किंवा त्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात की ज्यावेळेस आपण ॲसिड डायल्यूट करतो म्हणजे आपण वॉटरसोबत ते मिक्स करतो, मग त्या केसमध्ये नेहमी वॉटरमध्ये ॲसिड टाकलं जातं, ॲसिडमध्ये वॉटर ॲड केलं जात नाही. हे असं का, वॉटरमध्ये ॲसिड टाकलं जातं. सो यामध्ये डायल्युशनमध्ये काय करतं की जेवढं आपल्याला पाणी हवं आहे तेवढं पाणी घ्यायचं आणि हळूहळू त्या पाण्यामध्ये ॲसिड टाकता, मिक्स करत राहायचं. हे असं का होतं, कारण ज्यावेळेस आपण वॉटर आणि ॲसिडची रिॲक्शन ज्यावेळेस घडते त्यावेळेस ही रिॲक्शन एक्झोथर्मिक असते किंवा ही प्रोसेस एक्झोथर्मिक असते. या प्रोसेसमध्ये खूप जास्त अमाऊंटची हीट बाहेर पडते आणि एवढ्या हीटमुळे पाणी जे ते पाणी इव्हॅपोरेट होऊ शकतं, ॲक्सिडेंट होऊ शकतं. ते अवॉइड करण्यासाठी नेहमी पाण्यामध्ये ॲसिड टाकलं जातं, ॲसिडमध्ये पाणी टाकलं जात नाही. सो यावरती सायंटिफिक रिझन विचारले जातात आणि ते करताना आपल्याला कंटिन्युअसली ते स्टर करायचं आहे, कंटिन्युअसली मिक्स करायचं आहे. ठीक आहे, हे होतं एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस.
त्यानंतर आपण रिॲक्शन बघितलं. अगेन रिॲक्शनसाठी सुद्धा सेमच असणार आहे की हीट इज ॲब्झॉर्ब फ्रॉम सराउंडिंग और इट हॅज टू बी सप्लाइड फ्रॉम आउटसाइड. अशा ज्या रिॲक्शन असतात त्या रिॲक्शनला आपण बोलतो एंडोथर्मिक रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की ज्यावेळेस आपल्या COCO3चा डिकम्पोजिशन घडवायचं होतं त्यावेळेस आपण त्याला हीट देत होतो. सो ही जी रिॲक्शन आहे आपण हीट प्रोव्हाइड करतोय म्हणजे त्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्झॉर्ब होते म्हणून ही रिॲक्शन झाली एंडोथर्मिक रिॲक्शन. सो जनरली जेव्हा केव्हा तुम्हाला इथे हीट प्रोव्हाइड केली असं दिसेल किंवा इथे काही असं ॲरो दिसेल त्यावेळेस समजून घ्यायचं की ॲरो आहे, हीट प्रोव्हाइड केली म्हणजे ही रिॲक्शन कोणती झाली एंडोथर्मिक रिॲक्शन. त्याच्या ऑपोजिट एक्झोथर्मिक रिॲक्शन, ज्यावेळेस हीट रिलीज केली जाते त्यावेळेस किंवा ज्या रिॲक्शनमध्ये हीट रिलीज होते त्या रिॲक्शनला आपण बोलतो एक्झोथर्मिक रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल CaO + H2O, ज्यावेळेस आपण CaOला पाण्यामध्ये टाकतो त्यापासून COH/2 फॉर्म होते त्यावेळेस लार्ज अमाऊंटची हीट बाहेर पडते. सो ही जी प्रोसेस आहे किंवा ही जी रिॲक्शन आहे, नॉट प्रोसेस, ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला आपण बोलतो एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. त्यानंतर आपण बघितलं की आता ह्या केमिकल रिॲक्शन घडत असतात. त्यामधलं काही केमिकल रिॲक्शन फास्ट असतात, काही केमिकल रिॲक्शन स्लो असतात. त्याचे काही आपण एक्झाम्पलसुद्धा डिस्कस केलेले. मग आता रिॲक्शन स्लो आहे, फास्ट आहे, स्पीड वेगवेगळं आहे म्हणजे काहीतरी फॅक्टर्स तर असतील की ज्याचा परिणाम रिॲक्शनच्या स्पीडवर होत असेल तर ते फॅक्टर्स आपण त्या फॅक्टर्सचा आपण अभ्यास केलेला. तर आपण बेसिकली 5 फॅक्टर बघितलेले. फर्स्ट फॅक्टर आपण काय बघितला की एलिमेंट जो आहे किंवा त्या एलिमेंटचं नेचर काय आहे, त्या एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी काय आहे त्यावर सुद्धा डिपेंड करतं की रिॲक्शन स्लो होणार आहे का फास्ट होणार आहे. सो स्लो रिॲक्शन, फास्ट रिॲक्शनचे काही एक्झाम्पल आपण डिस्कस केलेले, ते परत डिस्कस करण्याची गरज नाही. आपण डिरेक्टली फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन बघणार आहोत. सो फर्स्ट आपण बघितलं नेचर ऑफ रिॲक्टन और रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टन. एखाद्या रिॲक्टनची रिॲक्टिव्हिटी कशी आहे त्यासाठी आपल्याला रेफर करायची आहे रिॲक्टिव्हिटी सिरीज. रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या अकॉर्डिंग आपण बघतो की कोणता एलिमेंट जास्त रिॲक्टिव्ह आहे. एलिमेंट जास्त रिॲक्टिव्ह असेल ऑब्व्हियसली ती केमिकल रिॲक्शन फास्ट होणार आहे. एलिमेंट कमी रिॲक्टिव्ह असेल तर कंपॅरिझनमध्ये ती केमिकल रिॲक्शन स्लो होणार आहे. सो रिॲक्टन किंवा एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी सुद्धा इथे मॅटर करते की केमिकल रिॲक्शनचा रेट कसा असणार किंवा स्पीड कसा असणार आहे. त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलं की आपण डायल्यूट HCl एकदा ॲल्युमिनियम सोबत रिॲक्ट केला आणि डायल्यूट HClची आपण रिॲक्शन घडवली एकदा झिंक सोबत. यामध्ये ॲल्युमिनियम जो आहे हा झिंकपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. त्यामुळे ही जी पहिली प्रोसेस होती किंवा ही जी पहिली रिॲक्शन होती ही रिॲक्शन फास्ट झाली कंपॅरिझनमध्ये सेकंड रिॲक्शनचा. का? कारण बिकॉज ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. ओके, सेकंड फॅक्टर आपण बघितला की साईज ऑफ पार्टिकल ऑफ रिॲक्टंट. पार्टिकलच्या साईजवर सुद्धा डिपेंड असते की केमिकल रिॲक्शन किती फास्ट होणार आहे. म्हणजे त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं की एक फरशीचा तुकडा घेतला, शाबदी फरशीचा तुकडा, आणि सेम वेटची आपण पावडर घेतली, दोघांची रिॲक्शन घडवली तर त्यामध्ये आपण बघितली पावडरसोबतची रिॲक्शन लवकर झालेली आहे. म्हणजे काय, जेवढी पार्टिकल साईज लहान असणार आहे तेवढी रिॲक्शन फास्ट होणार आहे. ठीक आहे, हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं. तर त्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन बघितलेलं की ज्यावेळेस पीसेससोबत रिॲक्शन झाली ॲसिडची त्यावेळेस CO2 बबल हळूहळू बाहेर पडले, पावडरसोबत बबल लवकर बाहेर पडले. म्हणजेच काय, स्मॉलर इज द पार्टिकल साईज, लार्जर सरफेस एरिया असणार आहे आणि त्यामुळे फास्टर रिॲक्शन होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण फॅक्टर बघितला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन. अगदी ऑब्व्हियस आहे, जास्त कॉन्सन्ट्रेटेड असेल रिॲक्टन तर रिॲक्शन फास्ट होणार आहे, कमी कॉन्सन्ट्रेटेड असेल तर रिॲक्शन स्लो होणार आहे. ओके, डायरेक्ट रिलेशन. सो कॅल्शियम कार्बोनेट आणि HCl सोबत आपण त्याला रिॲक्ट केलं. एकदा आपण डायल्यूट HCl घेतलं, एकदा कॉन्सन्ट्रेटेड HCl घेतलं. सो कॉन्सन्ट्रेटेड HClचे ऑब्व्हियसली याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे त्यामुळे रिॲक्शन फास्ट झाली. हे आपल्याला कसं कळलं, या केसमध्ये CO2 किंवा बबल्स आपल्याला लवकर बाहेर पडताना दिसले. कंपॅरेटिव्हली ज्यावेळेस डायल्यूट HCl सोबत रिॲक्शन घडवली त्यावेळेस स्लो CO2 रिलीज झालेला आहे त्यामुळे ही आहे स्लो रिॲक्शन. सो कन्क्लुजन काय, हायर इज द कॉन्सन्ट्रेशन, फास्टर इज द रिॲक्शन. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण पॅरामीटर बघितला टेम्परेचर. टेम्परेचरचा सुद्धा फरक पडतो. कसा, कॅल्शियम कार्बोनेटचं जर किंवा लाईमस्टोनचं जर मला डिकम्पोजिशन घडवायचं असेल, जर मी लाईमस्टोन घेतलं किंवा कॅल्शियम कार्बन घेतलं ते असंच ठेवलं रूम टेम्परेचरला, त्याचं डिकम्पोजिशन होत नाही. डिकम्पोजिशन घडवण्यासाठी मला तिथे हीट द्यावी लागते. हीट दिल्यानंतरच ही प्रोसेस होते किंवा हीट दिल्यानंतर ही प्रोसेस फास्ट होते. सो याचा अर्थ काय, टेम्परेचर हा सुद्धा एक पॅरामीटर आहे की जो रेट ऑफ केमिकल रिॲक्शनला अफेक्ट करतो. ओके, त्यानंतर आपण बघितला कॅटलिस्ट. सो कॅटलिस्ट म्हणजे काय असतो की असा एखादा एक्सटर्नल एजंट असतो की जो आपण केमिकल रिॲक्शन घडताना ॲड करतो की जो रिॲक्शनचा स्पीड चेंज करतो किंवा रिॲक्शनचा स्पीड वाढवतो, बट स्वतः त्यामध्ये काही केमिकल चेंजेस होत नाही किंवा तो स्वतः त्या रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही, त्याला आपण बोलतो कॅटलिस्ट. सो व्हॉट इज कॅटलिस्ट? कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस, की ज्याच्या प्रेझेन्समध्ये केमिकल रिॲक्शनचा रेट चेंज होतो विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज टू इट. स्वतःमध्ये त्याच्यामध्ये काही केमिकल चेंज होत नाही, त्याला आपण बोलतो कॅटलिस्ट. सो कॅटलिस्ट चेंजेस द रेट ऑफ रिॲक्शन बट डज नॉट अंडरगो एनी केमिकल चेंज इटसेल्फ.
तो रिॲक्शनचा रेट चेंज करतो, बट स्वतःमध्ये त्याच्यात काही चेंजेस होत नाही, त्याला आपण बोलतो कॅटलिस्ट. कॅटलिस्ट आपण रिलेट करू शकतो कोचसोबत. एखाद्या टीमचा कोच असतो, तो त्या टीमला गाईड करतो, सगळं काही सांगतो, बट तो स्वतः फील्डवर येऊन कधी काही काम करू शकत नाही. सो त्या अर्थाने आपण कोचला कॅटलिस्ट सोबत रिलेट करू शकतो. सो कॅटलिस्ट ज्यावेळेस आपण ॲड करतो तर केमिकल रिॲक्शनचा रेट चेंज होतो. एक्झाम्पल KClO3, ही जी रिॲक्शन आहे विदाउट कॅटलिस्ट ही रिॲक्शन खूप स्लो होते. ज्यावेळेस आपण कॅटलिस्ट ॲड करतो MnO2 म्हणजे मॅग्नीज डायऑक्साईड ॲड केल्यानंतर ही रिॲक्शन फास्ट होते. त्याच पद्धतीने हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन रूम टेम्परेचरला खूप स्लो असतं आणि ज्यावेळेस आपण त्यामध्ये हा कॅटलिस्ट ॲड करतो MnO2 त्यावेळेस ही रिॲक्शन फास्ट होते. सो रेट ऑफ केमिकल रिॲक्शन या 5 फॅक्टरवर डिपेंड करतं, हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं. त्यानंतर आपण इम्पॉर्टंट टॉपिक बघितला ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन म्हणजे काय? बेसिकली ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय? ज्यावेळेस ऑक्सिजन ॲटम ॲड होतो किंवा ॲब्झॉर्ब होतो किंवा हायड्रोजन ॲटम लूज केला जातो त्या रिॲक्शनला आपण बोलतो ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन ॲडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, त्याच्या 2 रिॲक्शन आपण बघितलेल्या. मॅग्नीज Mg+O2 त्यापासून आपल्याला MgO मिळत आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड मिळत आहे. ऑक्साईड फॉर्म होते म्हणजेच काय? ऑक्सिडेशन प्रोसेस. इथे O2 ॲड होतोय, सो ही झाली ऑक्सिडेशन रिॲक्शन. या ठिकाणी सुद्धा O2 फॉर्म होते, ऑक्साईड फॉर्म होते, ही झाली ऑक्सिडेशन रिॲक्शन. फक्त ऑक्सिजनचे ॲडिशन नाही तर जर हायड्रोजन लूज जरी झाला तरी त्याला आपण बोलतो ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्यासाठी 2 एक्झाम्पल होते. MgO2 यामधून H निघून गेला, बाहेर गेला, सो मॅग्नेशियम हायड्राईडचं कन्वर्जन झालं मॅग्नेशियम अँड हायड्रोजनमध्ये, हायड्रोजन रिमूव्ह झाला म्हणजे ही झाली ऑक्सिडेशन रिॲक्शन. CH3 इथेन याचं कन्वर्जन झालं इथेनमध्ये आणि हायड्रोजन बाहेर पडला, हायड्रोजन निघून गेला, सो ही झाली ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्यामुळे आपण कन्क्लुजन काय काढलं? व्हॉट इज ऑक्सिडेशन रिॲक्शन? केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन. रिॲक्टंट आहे, हा रिॲक्टंट ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला किंवा हायड्रोजन त्याने लूज केला किंवा हायड्रोजन लूज केला, अशा जे रिॲक्शन असतात याला आपण बोलतो ऑक्सिडेशन रिॲक्शन. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्यानंतर आता काही रिॲक्शन अशा असतात की ज्याच्यामध्ये स्पेशल केमिकलची रिक्वायरमेंट असते किंवा त्याला आपण बोलतो ऑक्सिडायझिंग एजंट. जसं ही रिॲक्शन घडवण्यासाठी आपण बघितलं की K2Cr2O7 H2SO4 किंवा ॲसिडिक आपण पोटॅशियम डायक्रोमेटचे इथे यूज केलेला. तर हे जे केमिकल आहे हे केमिकल ह्या रिॲक्शन घडवण्यासाठी ऑक्सिजन सप्लाय करत आहे. K2Cr2O7 ॲसिडिक K2Cr2O7 हा काय करतो? ही रिॲक्शन घडवण्यासाठी ऑक्सिजन सप्लाय करतो, याला आपण बोलतो नेसंट ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजन म्हणजे काय? O2 मॉलिक्यूल फॉर्म होण्याच्या आधीच्या स्टेजचा जो ऑक्सिजन असतो त्याला आपण बोलतो नेसंट ऑक्सिजन. तो आपण असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवतो. हायली रिॲक्टिव्ह असतो, खूप ॲक्टिव्ह असतो, तो कोणासोबत सुद्धा रिॲक्ट होऊ शकतो. सो या प्रोसेससाठी किंवा ही रिॲक्शन घडवण्यासाठी ऑक्सिजन हा प्रोव्हाइड करतोय, हा ऑक्सिडेशनसाठी मदत करतोय, म्हणून त्याला आपण बोलतो ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट. ठीक आहे, हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं. सो याच पद्धतीने ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट जे आपण इथे यूज केलेलं आहे त्या पद्धतीने अजून एक काही ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट असतात ते सुद्धा आपण मेन्शन केलेले. पोटॅशियम परमॅग्नेट अँड हायड्रोजन पेरॉक्साईड. पोटॅशियम परमॅग्नेट वॉटर टँक क्लीन करण्यासाठी यूज केला जातो. हायड्रोजन पेरॉक्साईड मेडिकल फील्डमध्ये याचं यूज होतं, म्हणजे जखमांवरती हायड्रोजन पेरॉक्साईड यूज केला जातो. तर हायड्रोजन पेरॉक्साईड हा काय? माइल्ड ऑक्सिडंट. ठीक आहे, हे सगळं आपण डिस्कस केलेलं. त्यानंतर ऑक्सिडेशनमध्ये आपण बघितलं की जर आपण आयन लेवलवरती विचार केला किंवा इलेक्ट्रॉनचा विचार केला तर ज्यावेळेस ऑक्सिडेशन रिॲक्शन होते किंवा ऑक्सिडेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस नेहमी ऑक्सिडेशनमध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लूज केले जातात. त्यासाठीच आपण एक्सप्लेनेशन सुद्धा बघितलेलं. फेरसचं कन्वर्जन फेरिकमध्ये होत आहे. फेरस +2 फेरिक +3. इथे पॉझिटिव्ह वाढलेलं आहे म्हणजे मी असं म्हणू शकते की निगेटिव्ह कमी झालेला आहे. निगेटिव्ह कमी झाला म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन इथे लूज केलेला आहे. त्यामुळे ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन इज ऑलवेज लुझिंग 1 or more इलेक्ट्रॉन. असं नाही एकच इलेक्ट्रॉन लूज होईल, एकपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सुद्धा लूज होऊ शकतात. सो ऑक्सिडेशन इज लुझिंग 1 or more इलेक्ट्रॉन. तर ऑक्सिडेशनचं आपण हे सगळं डिस्कस केलेलं. तर यामधून आपण कन्क्लुजन काय काढलेलं? आपल्याला यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे? सो ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, ऑक्साईड फॉर्म होते किंवा असं नाही प्रत्येक वेळेस की ऑक्सिजनच ॲड होईल, असं पण आपण लिहू शकतो. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ 1 or more इलेक्ट्रॉन. ठीक आहे, तर ऑक्सिडेशन हे असं लक्षात ठेवतं OIL. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जर इलेक्ट्रॉनमध्ये इलेक्ट्रॉन लॉस होतं का गेन होतं हे कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही OIL असं लक्षात ठेवू शकता. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, त्यानंतर
आपण नेक्स्ट मूव्ह झालेलो रिडक्शनकडे. रिडक्शन म्हणजे काय, ऑक्सिडेशनच्या ऑपोजिट असणार आहे. ऑक्सिडेशन ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. यामध्ये ऑपोजिट म्हटल्यावर काय असणार आहे, रिडक्शन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन अँड ॲडिशन ऑफ हायड्रोजन, त्याला आपण बोलतो रिडक्शन. सो केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन हायड्रोजन ऑर लुजेस ऑक्सिजन. ऑब्वियस आहे, हायड्रोजन घेतला जातो किंवा ऑक्सिजन बाहेर टाकला जातो, त्याला आपण बोलतो रिडक्शन रिॲक्शन. त्यासाठी एक्झाम्पल आपण घेतलेलं ऑइलचं कन्व्हर्जन ज्यावेळेस घीमध्ये होतं, ते इथे बघा हायड्रोजन ॲड केलेलं आहे. ॲडिशन ऑफ हायड्रोजन ऑर गेनिंग ऑफ हायड्रोजन म्हणजे ही प्रोसेस झाली रिडक्शन. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं ऑक्सिजन बाहेर जातोय, ऑक्सिजन बाहेर काढला जातोय म्हणजे रिॲक्टंट लुजेस ऑक्सिजन, त्यामुळे ही रिॲक्शन झाली रिडक्शन रिॲक्शन. ठीक आहे. सो आणि जसं आपण ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट बघितलं, त्याच पद्धतीने जे सबस्टन्सेस किंवा जे एलिमेंट रिडक्शन घडून आणतात त्याला आपण बोलतो रिड्युसिंग एजंट ऑर रिडक्टंट. ओके. सो द सबस्टन्सेस दॅट ब्रिंग अबाउट रिडक्शन आर कॉल्ड एज रिडक्टंट ऑर रिड्युसिंग एजंट. रिडक्शन मीन्स गेनिंग इलेक्ट्रॉन. त्या ठिकाणी ऑक्सिडेशनमध्ये आपण काय म्हणत होतो, ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर, ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, OIL. त्याच पद्धतीने रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, याच्या ऑपोजिट. सो OIL अँड RIG हे तुम्ही लक्षात ठेवू शकता फॉर इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन, वन ऑर मोर इलेक्ट्रॉन आपण इथे असं लिहू शकतो. त्यानंतर रिडक्शन नंतर आपण बघितलं रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे नावानंच आपल्याला समजत होतं की रिडक्शन ॲज वेल एज ऑक्सिडेशन. रिडक्शन सुद्धा होत आहे, ऑक्सिडेशन सुद्धा होत आहे. केमिकल रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन नेहमी सायमल्टेनियसली होतं. ठीक आहे. रिॲक्शनला आपण बोलतो रेडॉक्स रिॲक्शन. सो त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतला, मग यामध्ये आपण आयडेंटिफाय केलं की इथे रिडक्शन सुद्धा कसं होत आहे, ऑक्सिडेशन कसं होत आहे. सो यामध्ये आपण बघितलं की जर मी रिॲक्टंटचा विचार केला, CuO यापासून CuO बनत आहे, ऑक्सिजन निघून जाते, ऑक्सिजनचा लॉस होते, ऑक्सिजनचा लॉस होत आहे म्हणजेच हे झालं रिडक्शन, त्यामुळे इथे होत आहे रिडक्शन. H2 पासून H2O बनतोय, ऑक्सिजन ॲक्सेप्ट केला जातो, ऑक्सिजन ॲड होते, त्यामुळे इथे होत आहे ऑक्सिडेशन. सो दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली होत आहे, त्यामुळे या रिॲक्शनला आपण बोलतो रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे. त्यानंतर आपण हे सुद्धा बघितलं की ज्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे तो आहे रिडक्टंट, ज्याचं रिडक्शन झालेलं आहे तो आहे ऑक्सिडंट. आता या ठिकाणी CuO याचं काय झालेलं आहे रिडक्शन, बट यामधून हा ऑक्सिजन देतोय, हा ऑक्सिजन प्रोव्हाइड करतोय. ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो म्हणजे हा काय झाला, हा झाला ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे. आणि हा झाला रिड्युसिंग एजंट ऑर रिडक्टंट. ओके. ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो असतो रिडक्टंट, ज्याचं रिडक्शन होत आहे तो असतो ऑक्सिडंट. त्यामुळे या केसमध्ये ऑक्सिडंट कोण आहे, ऑक्सिडंट इज CuO इज ऑक्सिडंट अँड H2 इज रिडक्टंट. रिडक्टंट इज H2. ठीक आहे. त्यानंतर अजून दोन रिॲक्शन आपण इथे बघितलं, त्यामध्ये आपण बघितलं की ह्या दोन्ही रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन सुद्धा होत आहे, रिडक्शन सुद्धा होत आहे, ते आपण आयडेंटिफाय करू शकलो. या रिॲक्शनला आपण बोलतो रेडॉक्स रिॲक्शन. ओके. रेडॉक्स रिॲक्शन नंतर नेक्स्ट आपण बघितला टॉपिक करोजन. करोजन अगेन केमिकल रिॲक्शन आहे, रेडॉक्स रिॲक्शन आहे. करोजन म्हणजे काय, करोजन जे आपण जनरली आयन रस्टिंग जे बोलतो दॅट इज टाईप ऑफ करोजन. करोजन म्हणजे काय, एखादा मेटलचा स्लो डॅमेज होतो. मेटल स्लो डॅमेज होतं कशामुळे, एअर म्हणा किंवा बाकी काही केमिकल म्हणा किंवा काही एन्व्हायरमेंटल कंडिशन, त्यामुळे मेटलचं जे स्लो डॅमेज होतं त्याला आपण बोलतो करोजन. त्यासाठी इथे एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. सो करोजनमध्ये नेमकं काय होतं, एक्झाम्पल जे आपण रस्टिंग बोलतो, लोखंड गंजतं, आयन रस्ट होतं. सो त्यावेळेस काय होतं, काही केमिकल रिॲक्शन होते आणि ऑक्साईड फॉर्म होतं आणि ते आयनवरती किंवा लोखंडावरती एका लेअरच्या फॉर्ममध्ये येतात, त्यालाच आपण बोलतो गंजणं. ओके. सो एक्झाम्पल, आयन रस्ट अँड फॉर्म रेडिश ब्राऊन लेअर ऑन इट्स सर्फेस लाईक दिस. सो रस्टचा फॉर्म्युला आहे Fe2O3 x H2O. सो Fe2O3 फेरिक ऑक्साईड किंवा त्याला आपण बोलतो आयन ऑक्साईड. कधी आयन बोलतो कधी फेरिक बोलतो. आयन ऑक्साईड और फेरिक ऑक्साईड हायड्रेटेड म्हणजे यामध्ये वॉटर आहे म्हणून इथे H2O दाखवलेलं, हायड्रेटेड आयन ऑक्साईड और फेरिक ऑक्साईड. Fe2O3.x H2O. आता हा एक्स म्हणजे काय, हा नंबर व्हॅरी करू शकतो, 1H2 असेल, 2H2 असेल, 3H2 असेल, म्हणून त्या ठिकाणी फक्त आपण एक्स दाखवतो. ठीक आहे. हा आहे रस्टचा फॉर्म्युला. सो करोजन म्हणजे नेमकं असं नाही की फक्त आयन सोबतच होतं, रस्टिंगच होतं, तर सिल्वर सोबत सुद्धा होतं. सिल्वरचे पॉटवरती ब्लॅक कोटिंग येतं, आयनवरती रेडिश ब्राऊन येतं, सिल्वरवरती ब्लॅक कोटिंग येतं, ब्रास किंवा कॉपर तांबे पितळाच्या भांड्यावरती एक ग्रीन कलरचा लेअर येतो किंवा त्याला आपण बोलतो पॅथिना. हे सगळे एक्झाम्पल आहे करोजनचे. सो त्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट केलेला, एक्सपेरिमेंटवरून आपण काय कन्क्लूड केलं की करोजन होण्यासाठी किंवा इथे स्पेसिफिकली आपण आयन नेल यूज केलेला. सो रस्टिंग होण्यासाठी एअर आणि वॉटर ह्या दोघांची गरज असते.
रस्टिंग होण्यासाठी एअर आणि वॉटर दोघांची गरज असते आणि सॉल्ट सोल्युशनमध्ये रस्टिंग खूप फास्ट होतं. हे सगळं आपण इथे डिस्कस केलेलं. त्यानंतर रस्टिंग आपण जरा डिटेलमध्ये बघितलं की ज्यावेळेस रस्टिंग होतं म्हणजे नेमकं काय होतं. सो रस्टिंग इज अन इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस. यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. सो ज्यावेळेस रस्टिंग होतं त्यावेळेस जो आयर्न सरफेस असतो, लोखंडाचा जो सरफेस असतो तो टायनी ॲनोड आणि टायनी कॅथोड म्हणून ॲक्ट होतो. सो ॲनोड जवळ रिॲक्शन होते, कॅथोड जवळ रिॲक्शन होते. ज्यावेळेस ॲनोड जवळ रिॲक्शन होते त्यावेळेस काय होतं, आयर्न लुजेस इलेक्ट्रॉन अँड फॉर्म्स Fe2+ आयर्न. ऑक्सिडाईज होतं, इलेक्ट्रॉन लूज केला म्हणजे ऑक्सिडाईज झालेला आहे. सो Feचं कन्वर्जन होतं Fe2+ मध्ये होतं बेसिकली कन्वर्जन. कॅथोडला काय होतं, ऑक्सिजन रिड्यूस होतं टू फॉर्म वॉटर. ऑक्सिजन इज रिड्यूस्ड टू फॉर्म वॉटर. आता काय होतं, हे जे आयर्न हे आहे ना Fe2+, हे काय होतं इथून मायग्रेट होता. त्यानंतर ते वॉटर आणि ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होता आणि Fe2+चं कन्वर्जन होतं Fe3+ मध्ये. ठीक आहे. आता हे Fe3+ आयन्स आहे, हे आयर्न वॉटरसोबत कंबाईन होता आणि त्यापासून मिळतं आपल्याला हायड्रेटेड ऑक्साईड. ठीक आहे. हा कसला फॉर्म्युला, दिस इज फॉर्म्युला फॉर रस्ट. म्हणजेच काय इथे काय होत आहे, इथे होत आहे रस्टिंग. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर रस्टिंग नंतर आपण एक लास्ट टॉपिक बघितला, रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो खवटपणा किंवा एखादी गोष्ट खवटू नये. कशामुळे होते रॅन्सिडिटी म्हणजे नेमकं काय होतं की ज्यावेळेस ऑइल किंवा घी किंवा असे फॅटी सबस्टन्सेस असतात हे ओपन एअरमध्ये येतात तेव्हा हवेमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनसोबत त्याची रिॲक्शन होते आणि त्यामुळे त्या पदार्थाची किंवा त्या आयटमची टेस्ट बदलते किंवा खराब वास येतो आणि यालाच बोलतात रॅन्सिडिटी. ठीक आहे. सो व्हॉट इज रॅन्सिडिटी? वेन ऑइल, घी और फ्राईड फूड इज लेफ्ट फॉर लॉंग टाईम. ज्यावेळेस आपण ऑइल, घी किंवा फ्राईड फूड जास्त वेळासाठी बाहेर ओपन ठेवतो त्यावेळेस ते ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतात अँड इट स्मेल्स बॅड अँड टेस्ट अनप्लेझंट. वास त्याचा येतो आणि चवसुद्धा खराब होते. याला बोलतात रॅन्सिडिटी. So rancidity is a process in which oily food atoms get spoiled because of oxidation and develop an unpleasant smell or taste. एक्झाम्पल, चिप्सचं पॅक जर तुम्ही ओपन ठेवलं 2-3 दिवसांनी बघितलं तर ते त्याची टेस्ट बदललेली दिसते किंवा त्याचा वास येतो. हे एक्झाम्पल आहे रॅन्सिडिटीचं. ठीक आहे. सो आपण हे प्रिव्हेंट कसं करू शकतो तर त्यासाठी प्रिव्हेंशनसाठी अँटीऑक्सिडंट यूज केलं जातं. अँटीऑक्सिडंट म्हणजे अँटी म्हणजे काय, ऑपोजिट. ठीक आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, अँटीऑक्सिडंटचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल BHA, BHT असे काही अँटीऑक्सिडंट फॅक्टरीमध्ये जिथे फूड प्रोसेसिंग युनिट असतात तिथे यूज केला जातो. किंवा अनदर प्रिव्हेंटिव्ह मेजर काय आहे की व्हॅक्यूम पॅकिंग. चिप्स वगैरे पॅक करताना व्हॅक्यूम पॅकिंग केली जाते किंवा काही इनर्ट गॅस लाईक नायट्रोजन वगैरे त्यामध्ये टाकले जातात. सो त्यामुळे काय होतं, ऑक्सिडेशन प्रोसेस एकदम स्लो डाऊन होते किंवा ऑलमोस्ट नाही होत. ओके. अँड अजून ऑप्शन काय आहे की आपण एअरटाईट कंटेनरमध्ये फूड स्टोअर केलं पाहिजे किंवा रेफ्रिजरेटरमध्ये, फ्रीजमध्ये सुद्धा इन जनरल केमिकल रिॲक्शन स्लो डाऊन होता. सो त्या ठिकाणी आपण फूड स्टोअर केलं पाहिजे. ओके. सो कोरोजनचा अजून डिटेलमध्ये अभ्यास आपण मेटलर्जी चॅप्टरमध्ये करणार आहोत. आता जस्ट कोरोजन किंवा रस्टिंगचं एक थोडंसं इंट्रोडक्शन आपल्याला होतं. सो अशा पद्धतीने केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला खरोखर काही शिकायला मिळत असेल तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.